मला जे मिळालेलं नाही त्याच्याबद्दल बोलतोय काही. तू उठला का बरं होतं गणेश? युजली काय होतं एक्साइट झाल्यावर उठतो मी. बघ पण पटकन खाली बसला हे मी माझ्या बायकोवर मनापासून प्रेम करतो. मी माझ्या आई वडील नसले तरी मी माझ्या बायको आजही पाया पडून उमरेच्या बाहेर पडतो. एक वेळ देवाच्या पडत नाही पण बायकोच्या पहिले पाया पडतो. व्हेरी मच. प्लीज पिकाचू दे. भाई देतोय खरं त्याला तेवढं तरी गप्प बसते. तसं मला आवडतं आंटी, आवडतं. भाई आंटी आवडता. भारत माता की बस असंच ठेवायचं आपला. ठीक आहे, पूर्ण शो असाच एकदम जोश ठेवायचा सगळ्यांना. काका काका पण आली. वा, कोणासोबत आली काका? आणि तुम्ही पुढे बसले त्यांना मागे बसवले. हे पेट्रियार्कीतून चालू होत तुमची. हां ठीक आहे, खूप भारी. पण ठीक आहे, एकदा आणखी एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या. एकदा जोश. चिअर चिअर, कमॉन. खूप भारी खूप भारी. तर तुम्हाला पोस्टर वगैरे बघितलं असेल तुम्ही, आहे ना? आज पॅनलला बघितलं, तिन्ही पण जोशी आहेत आपल्याकडे. एक सोलापूरचे जोशी आहे जे चादरी विकण्यासाठी प्रसिद्ध आहे. बाकीचे 2 पुणेरी जोशी आहे ते तीच चादर घेऊन एक ते 4 झोपण्यासाठी प्रसिद्ध आहे. माझे आवडते तिन्ही पण कॉमिक, खूप मोठे कॉमिक आहे तिन्ही पण. तर एकदा पॅनलसाठी टाळ्या होऊन जाऊन द्या. गणेश जोशी, संकेत जोशी अँड अक्षय जोशी. कमॉन. हॅलो. आमचीच बॅट, आमचीच बॅटिंग या तत्वावरती पहिलं आमचंच. तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करूया. दीपप्रज्वलन झालेलं आहे. पॅनलमध्ये जोशी वगैरे घेतले की असंच होतं. एकदा जोरदार टाळ्या कपिलसाठी. ज्या प्रकारचं शो करून अनेक लोकांचं करिअर उद्ध्वस्त झालं, असा अजून एक शो आपण करूयात. ही त्याच्या अंगातली कला. यासाठी एकदा त्यासाठी जोरदार टाळ्या. नाही, आणि ॲक्च्युली कसं आहे, खरं तर त्याला श्रावणात 3 जोशी जेवायला घालायचे होते. नाही, काय झालं माहिती का, पहिल्यांदा आमच्या पण माझ्या आणि संकेतच्याही मनात आलं होतं की आपण अशा प्रकारचा एक शो करूयात. हे मराठी लेजंड्स कसा आहे तो. पण काय, दरिद्री ब्राह्मणांना कामाला लावायलाच पाहिजे. गणेश तो दरिद्री आम्हा दोघांना म्हणतोय. तुम्ही असं श्राप द्या भाई मला डायरेक्टली. तुम्ही दोघं जण आहो जोशी आहेत, मी ए जोश आहे. करेक्ट करेक्ट. पण कसं आहे की कार्यक्रमाच्या सुपाऱ्या सगळ्या गणेशलाच मिळत आहेत आणि आम्हाला सुपारी असलेले कार्यक्रम मिळत आहेत. हां, म्हणजे सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर. परवा मला एकाने विचारलं काल सर्प करता का? म्हणलं नाही, ते गणेश जोशी. ते आम्ही नाही. कारण काय, कांदे पोहे खाऊन ठसका बसलेला माणूस हा एकटाच आहे. बरं, इकडे ऑफेंड होणारं कोणी नाही ना? काही ऑफेंड वगैरे होत नाही ना? मी होतो बाई, मी नाही. हा, मग तुझ्यासाठीच हे गाणं केलं आज. कपिल, तुला ऑफेंड वगैरे काय होत नाही ना? कारण वेन्यू पण नवीन आहे, खुर्च्या पण काढून नेता येतील अशा आहे. पण ऑफेंड होणाऱ्या लोकांबरोबरच आज काहीतरी केलंय, तर अक्षय सांगेल त्याच्याबद्दल. हां, तर आहे आम्ही एक कार्यक्रम करतो, खऱ्या आयुष्यावर बोलू काही. येस. तर जे खरे अनुभव असतात त्यांच्यावरती आम्ही काही गाणी करतो. फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आम्ही हे करत असतो. तर तुम्हाला सगळ्यांना अशी बनवा बनवी पिक्चर माहिती आहे. त्याच्यातलं बनवा बनवी हे गाणं तुम्हाला माहिती आहे. सो आज त्याचीच पॅरोडी केलेली आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे की बनवा बनवीच्या ऐवजी आम्ही जे केले, भावना दुखली हो यांची भावना दुखली, तिथं फक्त जॉईन करायचं आहे आम्हाला. ओके, टाळ्या वेळा चालू राहतील. हां, चला सुरू करायचं. आणि बेसूर असाल तरी गाऊ शकता, आसूर असाल तरी गाऊ शकता. कारण आज इथे भीमसेन जोशी कोणी नाही, हां, बाकी जोशी सगळे आहेत. चला 1 2 3 4. करा काही नव्हे किंवा करा जुने, फुकट बसलेले आले शहाणे. कमेंट करतील खोट्या नावाने, ते येणार हलिणार ट्रोल बिल करणार. भावना दुखली
हो यांची भावना दुखली, भावना दुखली, हो यांची भावना दुखली, भावना दुखली, हो यांची भावना दुखली, भावना दुखली, यांची भावना दुखली. तर म्हणजे नमस्कार नमस्कार नमस्कार. काय होतं, एका गावामध्ये हत्ती आणि मुंगी राहत होते. हत्ती नको, हत्ती नको, भावना दुखतील. कसं आहे, जियो और जीने दो. खरे खरे. बर मग एका शहरामध्ये काही कबूतर राहत होते. कबूतर नको, कबूतर नको, भावना दुखतील. दादरचा आहे कोणी? हा, माहीत नसेल तर भावना दुखतील. काय आहे, एक वेळ जिओइझम परवडला पण चैन नको. काय म्हणला? चैन 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 म्हणला, काय चैन म्हणला. आणि काय होतं, लोकच आम्हाला म्हणतात की तुम्ही काही ट्रेंडिंग करत नाही, नवीन करत नाही, ट्रेंडिंग करत नाही, म्हणून आम्ही बघत नाही. ट्रेंडिंग तुम्ही करत नाही, असली बोंब कशाला, केले तरीही म्हणती नेता संस्कृती ही लयाला. ट्रेंडिंग तुम्ही करत नाही, असली बोंब कशाला, केले तरीही म्हणती नेता संस्कृती ही लयाला. बोल केले जोक की अश्लील जात, क्लीन केले जोक की वरण भात. करा तुम्ही काही नुसती बोंबा बोंब, ते येणार लिहिणार ट्रोल बिल करणार. भावना दुखली, हो यांची भावना दुखली, बाप्पा बाप्पा. भावना दुखली, हो यांची भावना दुखली, One more time. भावना दुखली, हो यांची भावना दुखली, बराबर. भावना दुखली, हो यांची भावना दुखली. फॅक्ट सांगितली, हो यांची भावना दुखली. पॅरडी केली, हो यांची भावना दुखली. कॉमेडी केली, हो यांची भावना दुखली. टीका मी केली, हो यांची भावना दुखली. भावना दुखली, हाय, हो यांची भावना दुखली. भावना दुखली, हो यांची भावना दुखली. इंस्टाग्राम देवीच्या नावानं. ठीक आहे संकेत व्ह्यूज येतील संकेत. काही काळजी करायची गरज नाहीये. एकदा जोरदार टाळ्या भाई अक्षर संकेतसाठी. कम ऑन. अरे भाई एक नंबर भाई. तर खूप भारी. आता सुरू करूयात मराठी लेजंड. ज्यांच्या भावना दुखवतील त्यांच्या शुभेच्छा. सगळे एकदा जोरदार टाळ्या संकेत आणि अक्षरसाठी. कम ऑन. खूप भारी. आता मी गणेशला तर बघत असतो परफॉर्म करताना. गणेश म्हणजे क्लीन तर करतो पण थोडं हलकं हे करतो. अक्षय आणि संकेत एकदमच क्लीन करतात. खूप एकदम असे. मी तर शेव पण क्लीन करून आलाय. कामा पुणेरी जोक्स सवय करून घ्या. एकदम डेटॉल लावलेले जोक यांचे भाई. तो डेटॉल गेल्यावर एक किटाणू राहतो ना, मी येतो. तुमच्या कुंडलीत आज शनी आहे मी. आहे जोश्या. एकदा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिल्या परफॉर्मरला बोलूया. स्टार्ट करते महाराज. मी कमरे खालचे सगळे आजार बरे करतो. मी पण बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे. एवढं बेसिकली म्हणलाय तो. अच्छा. प्रोफेशनली कमरे खालचे आजार, बेसिक मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी इंजिनियर झालं, माझ्या बापाने मला टास्क दिलं की मार्केटमध्ये स्कोप कशाला बघ, इंजिनिअरिंगला स्कोप नाही. मग जेव्हा मार्केटमध्ये फिरलो, लक्षात आलं प्रत्येक तिसरा माणूस गुप्तरोगाने त्रस्त आहे. मग मी म्हटलं यातच मला करिअर करायचं. क्लिनिकल सायकोलॉजी कोर्स केला. आज 5 दिवस मी IT जॉब करतो. माझा मॅनेजर माझ्यावर सोडतो. संध्याकाळी माझं क्लिनिक चालवतो. मी लोकांना कसं चढायचंही शिकवतो. मग गुप्तरोग हाय कोणाला? आणि विकेंडला मी डोंगर चढतो कारण प्रोफेशनल ट्रेकर आहे. आता मी माझ्या ऑफिसमध्ये पण माझं क्लिनिक चालतो. फक्त लोकांनी एवढं सांगितलं की कोड लँग्वेजमध्ये बोला. काल एक क्लायंट माझ्याकडे आली. ती म्हणली माझा नवरा पार्लेजीसारखा आहे. मी तिला म्हटलं जी माने जिनियस. ती म्हटली नाही चहात गेलं की विरघळतो. मग तिला पाहून दुसरी एक आली. तिने माझं एक्झॅक्ट उलट आहे, माझा नवरा मारी बिस्किट सारखा आहे. म्हटलं प्रॉब्लेम काय आहे? ती म्हणली कप खूप छोटा आहे, बिस्किटच मोठं आहे.
भाई क्रीम रोलवाली कोणी आली नाही ना? तिला म्हटलं बाई तू बिस्किट बदल का, तू बिस्किट तर मोडू शकत नाही. कसा मारे बिस्किट खाऊ आता मी, तोंडात घालावं लागते रे ते. माझ्याकडे परवा एक क्लायंटला जोडपं आलं. ते म्हटलं जोडपं आलं, ते म्हणलं आम्हाला मूल होत नाही आहे. दोघांशी बोललो, रिपोर्ट एकदम ओके. म्हटलं नक्की प्रॉब्लेम काय? त्याला बोललो, त्याशी चर्चा केली. त्याला लक्षात आलं त्याला हेडफोन स्लॉट आणि चार्जिंग स्लॉटमधला फरक नव्हता माहिती. काय मला नाही रे जोक कळाला, काय जोक होता याच्यात? अच्छा अच्छा, हे नाही म्हणजे मला अनुभव नाही रे. म्हणजे मला मिळालं तरी होणार नाही माझ्या नादा. तू पॉवर बँक वाला माणूस आहे गणेश. नाही, मेकॅनिकल इंजिनियर. चारही रूममेट मध्ये एक पॉवर बँक असते त्यांची, तसं आहे त्यांचं. मी त्याला म्हटलं आयुष्यभर जरी हेडफोन स्लॉटमध्ये चार्जिंग केली बाबा तरी काय चार्जिंग होणार नाही. नंतर एक कपल, ते म्हटलं आम्ही मॅरिड लाईफमध्ये हॅपी नाहीत. मी त्याशी बोललो, लक्षात आलं दिस स्लॉट यूज बाय मल्टिपल चार्जर्स आणि चार्जर इज अ ब्रँड न्यू. त्याला म्हटलं बाई मल्टिपल चार्जर आणि चार्जिंग करायची बंद कर. त्याला म्हटलं एक तर तो हळू चार्जिंग करत जा, एक तर तो चार्जर छोट्या पिनचं आहे. याला म्हणायचं क्लीन कॉमेडी. वरून त्याला म्हटलं तू आल्या भस्कन चार्जिंग सुरू करतोय. त्याला म्हटलं टाईम घे ना बाबा, गाड घे. सचिन कसा आल्यावर गाड घेतो, ॲडजस्टमेंट करतो, तसं कर काहीतरी. तू आल्याला कुठं सुरू करतो? आता माझ्याकडे क्लायंटला हेच सांगत असतो, बाबा तुमचा टायमिंग कमी, ग्राउंडवर टिकायचा, तुम्ही टाइमपास करा, बाकीचे नखरे करा. एवढे सांगायचे 1500 रुपये घेऊ तुम्ही. एकदा जोरदार टाळ्या भाई सौरभसाठी. कमॉन कमॉन, खूप भारी भाई. वेलकम सौरभ, वेलकम टू द शो. हे सगळं खरं आहे का? हे सगळं खरं आहे. अच्छा, अरे लाज बी वाटत नाही सांग. भाईनं सगळे मेटाफॉर यूज केलेले आहे भाई, की ऍक्च्युअल वर्ड यूज केला पाहिजे. उपमा मराठी. ठीक आहे. मी क्लीन कॉमेडीच केली, तुम्हाला वाईट वाटलं काय? नाही, आम्हाला येताना ते अनक्लीन झालं रे सगळं. मी किटाणू म्हणून बेलो डेटॉलचा. बाई कानात थुकल्याने वाटलं कोणतरी. पण मला असं वाटतं की ह्याचा टाइम जास्त असणार आहे. हा, त्याचं कारण असं आहे की फॉर्ममध्ये एका शब्दात लिहा, इथं त्यांनी सविस्तर उत्तरं लिहिली आहेत. हा भाई, तुम्ही कुठलाही उत्तर बघा, एका ह्याच्यात संपतच नाहीये ते. त्यामुळे टाइम आता चांगला आहे. मेडिकल मध्ये जाऊन चार्जर मागणार आहे मी उद्या. मोठ्या पिनात चार्जर दे म्हणून मला. मारी बे कसं आरवाय. तू मग कोणतं बिस्किट खाता? आम्ही क्रीमचं खातो. क्रीम साठी काय स्कीम आहे नेमकी? क्रीम नंतर निघतेच की. मला जे मिळालेलं नाही त्याच्याबद्दल बोलतोय का हे? भाई साहब, एमपीएससी करत होता का तू? एक्झॅक्टली. कर्वे नगर मध्ये कुरी लेकरं जास्त राहते. ते तू उठला का बरं होतं गणेश? युजली काय होतं, एक्साइट झाल्यावर उठतो मी. पण पटकन खाली बसला. हे हे भारताचं भविष्य आहे का? माझं आणि गणेशचं काही वागलं नाहीये, पण या रिप्लायसाठी तुला 100 रुपये. एक नंबर भाई, एक नंबर. काका सॉरी काका, शो जस्ट चालू झालेला आहे बरं का. पहिल्याच परफॉर्मन्स मध्ये कपिलचे व्ह्यू वाढलेले. अरे भाई, नाही पण अक्षय खरं म्हटलं. हे एका नाव विचारण्यासाठी आपण एकच लाईन देतो ना, त्याच्यामध्ये पण त्यांनी 2 लाईनीत उत्तर दिलंय भाई. माझे नाव नावाचं उखाणा लिहिलंय त्यांनी. हा, माझे नाव सांगणे म्हणजे काय सिक्युरिटी इश्यू आहे. हा. इंग्लिश आहे. कारण नगरच्या निम्म्या पोरींचा पासवर्ड तोच आहे. काय सिक्युरिटी? थांबा, सिक्युरिटी इश्यू पासवर्ड आहे. नाही, हा जोक होता. स्पेलिंग तूच स्पेलिंग लिहिले नाही. माझं नाव सांगणं म्हणजे पुरींचा पासवर्ड.
सगळे हॅक करू शकता तुम्ही आईच्या account. गावात मेकॅनिकलला कशाला म्हणतो रे तू हा? कारण आमच्याकडे एक म्हणायचे मेकॅनिकलची कोंबडी वर्गातल्या पुरीवर लाईन तरी मारायची इच्छा होत होती का तुझी कॉम्प्युटर IT ची कोंबडी कॉम्प्युटर मेकॅनिकलचा कोंबडा कचाकच त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यापर्यंत ठेवायचं असं म्हणी बाई. कुठलं नगरचे कुठले आहे तुम्ही माळीवाडा. अच्छा, आणि प्रॉपर हेच तुझं बिझनेस नाही. हाच जे तू करतो तू सांग. नाही माझा फॅमिली बिझनेस वेगळा आहे. माझ्या आजोबांकडे ब्रीडिंग बोकड आहे. काय? ब्रीडिंग बोकड हा, म्हणजे आमच्या गावात बोलवतात की आमची शेळी लागवड करायची, मग माझे आजोबा ती बोकड घेऊन जातात. तर पूर्ण घरच्यांनी एकच पोर्शन पकडला आहे. हा तसंच. नाही मग तू गुप्तरोग कुणाचे बरे करतोय? बोकडाचे 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 म्हणजे 4 पायाचे 2 पायाचे सगळे बोकड चालतात. हॉटेल भाग्यश्रीवाला पोचलं नाही काय तुमचं नाही आमच्या बोकडामुळे त्याची प्रोडक्शन वाढते ना. पण काय गुप्तरोग ह्या साईडला कसा आला मेकॅनिकल नंतर? मी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलं आणि चालू आहे आता धंदा. मग आणखी किती रोजचे किती गिराईक असतात? रोजचे संध्याकाळी 5-6 क्लायंट आरामशीर रोजचे होतात. 5-7 नगरमध्ये एवढे? हा आरामशीर. आणि काय बेसिक कारण जे कॉमन पुण्यात कारण? तरी सुरू नाही केलं. पुण्यात तर खूप स्कोप आहे. तू काय गलेवर असतो का केबिन मध्ये असतो नाही जिथं तुम्ही बाबा बंगाली पाहता ते मीच असं कदाचित असं वाटतं कधी कधी. हे ठरवूनच आलंय माहिती आहे का की तेच बोलायचंय मला तू काय प्रमोट करायला आला तो बिझनेस? लग्न झालं का तुझं बेस हा झाले नशिबाने. वहिनी आले त्या का मला घटस्फोट करायचा विचार एकदम. आणि आमचं जे करतोय ते तू हा आतापर्यंत जे आले ते का वहिनी ती ज्या दिवशी ऐकन त्या दिवशी मी तुमच्या त्याला पोरीला म्हणते तसं- हिंमत ज्या दिवशी ऐकन हे रिलीज होणार माहिती आहे ना. पण तिला पाहून नाही देत. ती तमिळ आहे. भाई तिला कळत नाही ते. आवाजच घडीच बसली जी बची त्याच्या म्हणलं म्हणजे हा तामिळनाडूला जाऊ शकणार आहे बरं का. बायको तमिळ आहे, तिला मराठी नाही कळत त्यामुळे चालतंय अरे आपलं. छान छान हा नगरची पोरं तमिळ बायको करायला लागली. घेऊन बघा घरी दाखवतो. तुमच्या तिथलं घेऊन जे- बघा घरी. दुसरा बिस्किट नाही देणार गणेश आम्ही. बाई नर्वस हात तर तरू नकोस मग वहिनीला सांगतो समजावून नाही थरथरल्याशिवाय मजा पण येत नाही. तू झोन मधून निघ थोडस बाहेर. असं वाटतं वायरा खाऊन शेजवर आलाय तू. पण काय एखादा तू लिहिलंय इकडे मला झोपेत चालण्याची आणि बोलण्याची सवय आहे. सगळ्यात टुक्कर सवयी भाई तुला. म्हणजे जी गोष्ट तिकडे नेती तुला तुझ्या धंद्यापर्यंत सगळं हे प्रॉपर लिहून ठेवलंय. काय आहे किस्सा? आता मी नशीब माझी बायको खरंच तमिळ आहे त्यामुळे वाचतो. नाही तर मी आज इथं जे बोललो ते रात्री जाऊन सगळं झोपेत बोलणार मागे. तेव्हा माझ्या घरच्यांपासून कधी सिक्रेट ठेवू शकलो नाही. मी एखाद्या पुरीशी जरी बोललो तरी रात्री बोलायचं. माझा बाप रात्री लाद घालायचा माझ्या पॅकेटात. कारण काही सिक्रेट त्यामुळे आयुष्यात घंटा सिक्रेट नाही माझ्या आयुष्यात. जे आहे ते खुले आम्ही. पण काही झालंय असं किस्सा झालाय की तू झोपेत काही बोलला आणि ते नंतर कळालंय किंवा झोपेत चाललाय काही झालंय असं? नाही दुसऱ्या दिवशी कंबर दुखला कळून घ्यायचं. रात्री लात पडली होती कारण झोपेत कळत काय नाही ना. अच्छा, उठत पण नाही आत पडल्यावर? नाही झोपेत नाही उठत माझं. तू रे तू कमरेच्या वरती आहे, आपण बोलू. आयुष्यात काहीतरी गुप्त राहू दे रे. नाही याला बघितलं की मला असं राहून राहून वाटते आज की सगळ्यांना स्वातंत्र्य नव्हतं मिळायला पाहिजे. हे काय लिहिलंय तू? मी माझ्याच गर्लफ्रेंड सोबत फेक अकाउंट पण चॅट करतो 5-6 तास. हा मी आधी एक होती एक टाइमपास गर्लफ्रेंड. किती दिवस हे लिहायला लावलंय तू सांगा ते कपिलांना विनंती आहे या सगळ्याचं तमिळ खाली सबटायटल पाहिजे मला. म्हणजे बोकड कसा कापतात हेही कल्पना. चांद लावायला का चालू कर गर्लफ्रेंडची डोक्यावर फेक अकाउंट. मी माझी गर्लफ्रेंडच काय माझ्या रूममेट सोबत फेक अकाउंट वर चॅटिंग करायचो. हा, आणि एवढी चॅटिंग तू गुप्तरोगाचा डॉक्टर आहे का पसरवतो तू? आधी मी व्हायरस पसरवतो मग मीच बरा करतो. हे काय मला एका गोष्टीचं खूप जास्त प्राऊड फील होतं. माझ्या बापाकडे 25 एकर जमीन आहे. हा तो प्राऊड फील. आधी एक स्टोरी आहे. माझ्या आजच्याकडे 125 एकर जमीन होती पण माझ्या 5 मुलं होती. माझ्या आजचा प्रोडक्शन लय बेकार होता. 5 मुलं 5 मुली. तर नशीब त्या आत्याने हिस्से नाही मागितले नाही तर 25 12.5 झाले असते माझ्या हातात. अच्छा, काय मग तू करतो? शेती वगैरे करतो? हा मी ऊसाची शेती करतो. ऑफकोर्स ऊसच.
कसली सुरुवात झाली रे शोची. आम्ही क्लीन कॉमिक आणले भाई. नाही क्लीनच करतोय या मी ऊसाची लागवड करतो, याच्यात वाईट काय? तुझं नाही म्हणते आम्ही खराब लोक आहे. तसं असू शकतो. ऊस बारीक आहे का मोठा आहे? नाही ऊस चांगलाच भलाच मोठा झाला आता. एक्झॅक्टली. तुझ्या ऊसाचा प्रॉब्लेम नाहीये, लागलेल्या कोल्ह्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला. वहिनी तिंबायच पाहिजे तुम्हाला. वुमन एम्पॉवरमेंट गरजेचं आहे. वहिनी काय शिकलेले आहे त्या? वहिनी इंजिनियर तुमची. हा आमचीच ऑफकोर्स. स्वतःच्या बाबतीत एकदम असं प्रोटेक्शन ठेवलंय बहिणी. ऑफकोर्स बाई. प्रोटेक्शन तर पाहिजे. तमिळ वहिनी. सकाळी नाश्त्याला काय असतं रोज तुमच्यात? आता 4 चौघा सांगू का असंच? खायला डोक्यात काय शेंगदाणे उगवलेत काय नाही? नाश्त्याला खायला काय करता? हा संध्याकाळचा क्लिनिक टाइम आहे ना माझा. हा क्लिनिक चालू टाइम. तिथपर्यंत येता तमिळ होईल का रे मराठी? वहिनी कुठं आहो तुम्ही? तो कॅमेरा तिकडे बघ, बोल. वहिनी यार गुड्डू सार मोडू प्राऊड टू बी तमिलियन. गावावर यायची. नाही वहिनींनी एकच करायला पाहिजे होतं. विचार. ह्याचा टाइम झालाय का? झाला तर आहे भाई, काही विषय नाही. ह्याला निरोपाचा नारळ द्या. माझे काका असे ना आले होते. बरं ठीक आहे, एकदा जोरदार ट्राय झाला पाहिजे सौरभसाठी. कमॉन. पुढच्या परफॉर्मरसाठी रेडी आहेत सगळे? याला गोळ्याच घालते. तर एकदा जोरदार ट्राय झाल्या पाहिजे पुढच्या ॲक्टसाठी. VVS मामा कमॉन. जय महाराष्ट्र. मी आज 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज स्वातंत्र्य दिन आहे आणि मी मराठी माणूस आहे आणि मला फार आनंद झाला. कपिल सरांचं मनापासून अभिनंदन करतो की हा शो मी पहिल्यांदाच पाहतो आहे आणि इतका मला आनंद वाटला आहे की प्रमाणाच्या बाहेर. आणि सगळ्यांचं कौतुक करतो की आता यांनी जे कॉमेडी केली एवढी तर मी नाही करू शकत. पहिल्यांदाच बघता हो ना तुम्ही? हो. क्या बात आहे. क्या बात आहे. कपिलला बघितलं होतं का ह्याच्या आधी? नाही, पहिल्यांदाच पाहतो. क्या बात आहे. मला बी बघू नका आता. तुम्हाला सगळ्यांना लक्षात पहिल्यांदा ठेवू पाहतोय. नका. फक्त संजयला पाहतोय मी नेहमी. तो आपला तुमच्याबरोबर होता तो अक्षय सॉरी तो मराठी आहे ना जरा थोडा. आम्ही काय? तुम्ही मराठी आहे ना. तर मी सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. पाहू शकता मी आहे शिट्टीचा बादशाह. मी एक बैलगाडा प्रेमी आहे आणि आम्हाला बैलगाड्याचा छंद असल्यामुळं मी काही जास्त कॉमेडी, पण मला फार आनंद आलेला आहे. मी प्रत्येक शोला इथं येऊ शकतो आणि हळूहळू म्हणजे ट्रेनिंग घेऊ शकतो इथं, नाही का. मला फार आनंद झालेला आहे आणि मी तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. सर आम्हाला येऊन 1 तास झालाय. तुम्ही आत्ता आलाय. तुमचं स्वागत. धन्यवाद. कुठला नंदी आवडतो सगळ्यात जास्त? आमचा बकासूर का मथुर? नाही बकासूर. बकासूर क्या बात आहे. ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, बकासूर हा दशम हिंद केसरी म्हणतात ना, अक्रम म्हणतात त्यांना. गोड माणूस कुठल्या आहे. आतापर्यंत किती बैलगाडा शर्यत तुम्ही अटेंड केल्यात? मी आत्तापर्यंत 600 बैलगाड्या अटेंड केल्या. तेवढ्याच आमच्याकडे चांगल्या म्हणजे आहेत का? खेडमंचर साईडला जास्त बैलगाड्या शर्यती असतात. आमच्याकडे 4 बैलाची रेस असते. आता मी एका ठिकाणी कार्यक्रमाला साताऱ्याला गेलो होतो आणि आम्ही बैलगाडा शौकीन आहे पहिल्यापासून, लहानपणापासून आमच्या आईवडिलांपासून बैलगाडा शौकीन आहे. तर तुम्ही काय करता शर्यतीत जाऊन? काय करता मामा तुम्ही? बैलगाड्याच्या शर्यती पाहतो, व्हिडिओ बनवतो. आता माझ्या बैलगाड्याच्या शर्यतीमुळे आमचे लाईव्ह वाढलेत. म्हणजे मला 60,000 फॉलोअर झालेत. वर्ष 55 आहे, पण फार आम्ही आनंद निघतो. वाटतो. लाज वाटू दे. लाज वाटते मला भाई. तेच म्हणलं, आम्ही निघतो. आता बघा हे सोनं दिलंय मला, समजा गिफ्ट दिलंय. सोनं gift दिलंय तुम्हाला? हो. म्हणजे मला हे 15 तोळ्याचं सोनं गिफ्ट दिलंय. कशामुळे दिलंय की बाबा मामा तुम्ही आमच्या रील बनवत जा. आता घड्याळ दिलंय, गिफ्ट दिलंय. म्हणजे असं प्रत्येकजण म्हणजे ह्या स्टेजवर आल्यापासून मला असं वाटतं की मी मोठा होत चाललोय.
काय वाटतं आता जी पोरगा तुमच्या आधी परफॉर्म करून गेला त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? अरे मला जरा ते थोडं जरा वेगळंच आहे ना वाटलं. आहे ना एवढ्या खालच्या पातळीवर नाही बोललं पाहिजे हा मग ना मला बाई. आया बहिणी इथं म्हणून नाही सांगत. आता वहिनी काय वहिनी म्हणजे वहिनी लग्न झालंय तुमचं हा किती अरे लेकरं? 55 मामी तुम्ही मामी सोबत पण कंटेंट बनवतात का? हो रील बनवतो ना. मला लय आवडतं बाई. वहिनी कॅमेरा धरून उभा असता ना हो, मामी. असते, आहे ना तुमचं लय प्रेमन मामीवर हो, 100% मामी म्हणतो मी बरोबर. हा मला मामा म्हणतात मग मी तिला मामी म्हणतो लोकही तिला मामी म्हणतात. तुम्ही बी मामीच म्हणता हो? हो पहिले मी एक दिवशी आळंदीला गेलो होतो तर माऊलींच्या दर्शनाला आळंदी गेल्यानंतर लोक म्हणले बघा काय माणूस आहे राव बायकोला घरी ठेवली आणि मामीला घेऊन आलाय. मामीची आणि तुमची भांडणं झाली ती कधी? नाही होत नाही कधी. आतापर्यंत या शोला बसल्यापासून मला 15 वेळा फोन आला पण मला त्याने आजही सांगितलं फोन बिन काय उचलू नका मामा इथं म्हणजे अर्धा आला. तासात 15 कॉल येतो तुम्हाला? हो अच्छा म्हणजे आतापर्यंत 15-20 कॉल आले तिचे की मामा कुठे काय हरवले काय चेन बिन मला त्या तुम्हाला मामा म्हणतात? हो कधी तुम्ही मामीला म्हणला हो का माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून? लई वेळा म्हणतो सारखं. एकदा म्हणून दाखवा बरं. मी माझ्या बायकोवर मनापासून प्रेम करतो. मी माझ्या आई वडील नसले तरी मी माझ्या बायकोच्या आजही पाया पडून उमरेच्या बाहेर पडतो. मला एक वेळा देवाच्या पडत नाही पण बायकोच्या पहिले पाया पडतो. का पडतो बायकोच्या पायात? माझ्या आई वडील नसल्यामुळं ज्या बायकोनी मला आत्तापर्यंत मोठं केलंय त्या बायकोच्या मी पाया पडल्याशिवाय बाहेर पडत नाही. ये आया लेजंड. भाई क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या भाई मामासाठी. बाई, तुमचं भारी कंटेंट काय बनवतात तुम्ही सोबत? बायको फक्त माझी म्हणती एका जागी उभे राहा सारखं हलू नका. मला सारखं हे हालायचं असं. भाई पहिल्या परफॉर्मन्स इतकं डोकं खराब करून ठेवलंय ना ते काढावं लागेल भाई. काढावं लागेल. नाही पण तर तुम्ही काय मी बघितलं डोंगरावर वगैरे जाऊन कंटेंट वगैरे बनव. माझा रोज नियमाने चालायचा व्यायाम असतो. रोज मी नियमाने चालायला जातो 10-12 किलोमीटर. मी माझं नाव स्वतः सांगतो. मी माझं नाव का सांगतो तर लोकांना ओळख पटावं की आपण आपल्या गावाचं नाव मोठं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणजे मी सांगतो बाबा माझं नाव विलास विठ्ठल सांडभर. विलास विठ्ठल सांडभर मी व्हीव्हीएस मामा म्हणतात लोक मला. मग विलास विठ्ठल सांडभर मुक्काम पोस्ट पानमाळा. मी गावाचं नाव सांगतो पानमाळा. सांडभरवाडी म्हणजे आमचं आडनाव आहे त्या निवांती गावाचं नाव पडलं सांडभरवाडी. तिनेवाडी म्हणजे 3 वाड्या म्हणून आरोडे पाचरणे सांडभर म्हणून 3 वाड्या. आणि एक समजा राजगुरुनगर म्हणजे तालुक्याचं नाव आणि जिल्हा म्हणजे पुणे म्हणजे असं नाव सांग. लोक म्हणजे तुम्ही तुमचंच का सांगता आमचं का नाही सांग. तुमचं का सांगायचं आम्ही आमचं सांगणार ना. घरी मामीला बोलू देता का तुम्ही? 100%. बिचारी मला फार मार्गदर्शन देते. बिचारीच म्हणले मला जोकच करायची इच्छा संपली या माणसावर. बिचारीच म्हणला बायकोला डायरेक्ट. लय तुम्ही प्रेम आहे म्हणलं माझ्या आयुष्यात ती वाक्य याचा विचार करतोय मी. माझ्या आयुष्यात कोणी ना गेलंय. मला 2-4 प्रेमाच्या टिप्स सांगा ना काहीतरी की एखाद्या मुलीला एखादी मुलगी माझ्या मनात आहे तर तिला जाऊन बाई नाही रे त्यांचं म्हणणं आहे मुलीचं माझं केलं. वय 55 नाही आहे 42 आहे पण ठीक आहे. पण तुमचं झालं असेल ना. हा ठीक आहे तर काय सांगचाल मला? पण तुमचं झालंय का काय लगीन? आता प्रयत्न रोज करतो होत नाही. अरे बापरे. हा मामा टिप्स द्या ना काहीतरी प्रेमाच्या. तुम्ही मला मामा म्हणले तर मी तुम्हाला मुलगी देऊ शकतो. पण नाही बाई मामा मार खायची इच्छा नाही माझी नाही सासऱ्यावर. तसं काय नाही. बाई असा सासरा असल्यावर किती तिंबायची मला धरून. नाही 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 काय नाही काय. तुम्हाला पोरगी द्यायची असेल तर काय काय विचारसेल याला? मला फार त्यांचा स्वभाव आवडलेला आहे. त्यांना फक्त शिट्टी वाजवता आली पाहिजे. बाई येते तुला? नाही बाई मला शिकायचंय. लय दिवस झालं माझी इच्छा होती. नाही नाही, तुम्ही शिट्टी जर वाजवली तुम्हाला मुलगी द्याला कारण माझी शिट्टीच फेमस आहे. पण एवढंसं क्रायटेरिया आहे तुमचं? वाजवा. हा पोरगा आलंय का तुमचं? ट्राय कर. नाही नाही नाही. मला तुमची मुलगी देऊ नका पण मी शिट्टी वाजवून दाखवू शकतो. हो हो. वा वा वा. एक नंबर. बाई पॅनल मध्ये येण्यासाठी काय काय करायला लागतं बघा. शिट्टी वाजविणाऱ्याची लग्न होते ती का? जेने नाही विचारायला बाई मलाच येत नाही. कुठल्या टॅलेंटचा उपयोग कुठे होईल? नाही पण म्हणजे खरंच अगदी जेन्युइन नोटवर विचारायचं होतं. मध्ये अमोल कोल्हेंनी पण बैलगाडा शर्यतीवर बरंच काम केलं होतं बंदी जेव्हा आली होती. तर तुम्ही आता जे व्हिडिओज करताय ते जेन्युइनली ते प्रमोट करण्यासाठी करताय का तुम्हाला असं वाटतं की ते बाहेर? नाही नाही स्वतःची आमची बैल असल्यामुळं आम्ही स्वतः घाटात जातो यात्रा भरवतो आणि आमचे स्वतःचे हे आहे ना
त्यामुळं आम्हाला त्याची आवड आहे पण मग पहिल्यापासून तुम्हाला असं लहान. वाटतं का की जसं आता आपण क्रिकेट बघतो तसं आपण मातीतला खेळ बघितला पाहिजे किंवा दाखवलं पाहिजे लोकांना, कारण इकडे पुण्यात फार लोकांना माहीत नाही, मुंबईतही माहीत नाही आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की तो नाही दाखवला मला तर पाहिजे? वाटतं कसं होतं माहिती आहे का, आमचा लहानपणापासून आजोबा पंजोबा, आज आमच्या आजीचं वय वर्ष 121 आहे व ते पत्रिका नसल्यामुळं तिचं नाही तर नाव आम्ही गिनीज बुकात लिहिलं असतं. पण काय होतं माहिती आहे का, ही लोकं जी जगलेत ना आमची जी म्हणजे आमच्या खेडेगावातली लोक, ती केवळ आहे ना गाई वासरू ह्याच्यामुळं. तुम्हाला जैनजी माहिती काय जैनजी? नाही मला हे मराठीच कळतं, मला इंग्लिश नाही ना वाचता येत. ओ, क्या बात हे आहे. आत्ताचे- तमिळ कळतंय तुम्हाला? त्याला जाता जाता 2 दगडं घाला तमिळ मधून. त्याचा किंवा- नंबर हो मी त्याचा नंबर सेव्ह केला आहे कार्यक्रमासाठी, आता डिलीट करून टाकला. नाही हो फार वाईट माणूस हो. फार दोस्ती करण्याच्या लायकीचा नाही. मामा हा बाहेर भेटला असता तर कुठे? आईला मला जर रस्त्यात भेटलं ना कार्यक्रमच त्याचा. एक काम करा, त्याला इथं बोलूयात आपण आणि त्याला दादा म्हणून दाखवणार. बैल कधी एकटा येत नाही, जोडी देतो आणि ते पण नांगरा सकाळ. हे तुमच्याकडनं ऐकायची इच्छा आहे. बैल कधी एकटा येत नसतो, नांगरा सकाट येतो आणि असा घुसळणार की तुला कळणार बी नाही. अरे काय चाललंय आज यार. मामा तुम्हाला लग्नाला किती वर्ष झाले? मला आता 92ला लग्न झालं. अच्छा 1992. हा ठीक आहे. मी 2 वर्षाचा होतो तेव्हा. थँक्यू. राम राम. मला सुचलंच नाही काय. थँक्यू हाच शब्द आला त्यांच्याकडे बघून. थँक्यू मामा. माझ्या बैलाचं नाव एकाचं बबन आहे, एकाचं पक्ष आहे. गणेश ठेवा एकाचं नाव. एखाद्या कुठेतरी गणेश वर्जिननी राहणार. नाही मी आता त्या ठीक आहे. डान्स वगैरेचे रील पण टाकतात ना तुम्ही? नाही टाकत पण मी आता कसं होतं वयाप्रमाणे आता नाही हे करत, पण तुम्हाला वाटलं तर एखादा डान्स तुम्ही- करून दाखवत. हा भारी चालेल. एक डान्स जात जात एक डान्स करूया. हा सिट्टी वाजून डान्स करणार की तुम्हाला की गाणं वगैरे? शिट्टी. सिट्टी. हा ठीक आहे. नाही तर आपल्याकडे हा ठीक आहे चालेल. मीच माझं गाणं मीच माझं डान्स. क्या बात तुम्ही आहे mic लावा. यार. माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडवरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप भारी खूप भारी. पण ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या भाई मामासाठी. थँक्यू मामा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या ॲक्टसाठी एकदा जोरदार टाळ्या. धीरज सोनी, कमॉन. स्टार्ट करण्यापेक्षा एक सांगतो, हे माझा फर्स्ट टाइम आहे आणि मी कधी केलं नाही लाईफमध्ये पहिले ट्राय. जेव्हा पण हे वाक्य बोलशील परफॉर्म पण म्हणत जा किंवा ठीक आहे. हां जवळ पकड फक्त ते माईक म्हणत जा. हां ही पहिली स्टेप आहे, जवळ पकडायची. ठीक आहे. हां स्टार्ट धीरज. करू बीटबॉक्स ट्राय करतोय फर्स्ट टाइम. क्या बात आहे. हां जर कोणाला असं काही वाटलं तरी ते माझं काय करणार आहे कोण. ऐका फक्त ऐका. साऊथ ट्राय करू. साऊथ ट्राय करू. कर ना. अरे अच्छा ठीक आहे. सॉरी 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 सॉरी. अच्छा डाव्या हाताने केलं म्हणून. अरे यार तू कुठलचा आहेस? नगर फक्त एकच साऊथ इंडियन चालवतो. ठीक आहे. हां अच्छा हात हात दोन्ही झाले बाई. आता काय हां अरे यार
तू हे ऍक्ट आउटचा पार्ट आहे हा की खरंच करतो? नाही खरं. एकदा मनातल्या मनात म्हणून बघ. पूर्वल दो तेरी याद न्याय अंदर मोके डियार भाई तू कर, हे चालू होऊन जाईल. मारी हा भारी, पण एकदा जोरदार टाळ्या पाहिजे धीरजसाठी. कम ऑन. खूप भारी धीरज, खूप भारी. काय कुठलचा आहे? नगरचा आहेस तू प्रॉपर? हो हो. खूप भारी. काही थोडंसं सांग तुझ्याबद्दल, म्हणजे आपण बोलू नंतर. माझं नाव धीरज सोनी आहे आणि मी नगरवर फक्त शोसाठी आलोय. हा मी आणि माझं ते मित्र फक्त आम्ही दोघंच आलोय. मम्मीने पैसे दिले, हा मी आणि मित्र आम्ही दोघं आलो हा. आणि म्हणजे ट्रेनने आलो डायरेक्ट. तुझ्याबद्दल सांग, म्हणजे तू आजचं सांगतोय का? अरे नाही पण इंटरेस्टिंग. मित्राला काय सांगून आणलं तू? नाही नाही, तो त्याला मी फक्त म्हणलं शो आहे चल माझ्यासोबत, तो लगेच आला. लगेच आला? हो. उधारी वगैरे नाही ना? हा नाही, तो एवढा कसा विश्वास ठेवून आला तुझ्यावर? नाही नाही मित्र आहे. बाई, काय हुड विश्वास ठेवते मध्ये- तो माझ्यावर. तुम्हाला माहित नाही, तुम्ही 5 जनरेशन हुड होमीज. हा होमीज आहेत ते. होमीजा मेरे लिए मन्नत मांग. मग ना मेरे लिए जन्नत मांग. शून्यातून वर आलेली कंपनी आहे. काय करायचं भाई? तू प्रॉपर वाईब वाला मिनी संभाटा आहे, माहिती आहे का? तू प्रॉपर भाई, तू हुड संभाटा मधला माणूस आवडतो आहे. तुला? हो हो हो. हा ऐकतो बाई. गाणी सगळे? हो, rap मला ऐकतो, rap. कळालंच तुझ्या ऍक्सेंट वरून की तू मिनी सांभाटा जाईस. तू केलंय पण परफॉर्म केलंय याच्या पहिले बीटबॉक्स, म्हणजे लोकांसमोर? लोकांसोबत नाही केलं, फर्स्ट टाइम आहे. म्हणजे मित्रांसोबत केलेलं आहे. हा, तू किती वर्षाचा? 17 वर्षाचा आहे तू? हो 17. हा, त्यानं लिहिलंय मी वाटतो 30चा पण आहे 17चा. हो. भाई हे तर भाई पॉक्सो बिक्सो अवघड आहे. तर लिहिलंय ना त्यांनी, मला रोज होमवर्क करावा लागतो, लय बोर होतं. काय काय शिकतोय तू? सरांना मी काय सध्या कॉलेजला गेलो आता. हा, तर काय शिकतो म्हणजे तू? असंच तुला माहिती डिग्री वगैरे काही घेतोय का? नाही आता अजून हे नाही केलंय, फक्त काय? सध्या आता कॉलेजला जातोय. तर कशाला जातो कॉलेजला? अरे जे आर्ट्स आर्ट्स करतोय तू? आर्ट्स. ते आता यांनी सांगितलं म्हणून का माहिती होतं तुला? नाही नाही तसं काय नाही, तसं काय नाही, तसं काय नाही. भाई त्यांनी सांगितलं. नाही 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 तू आर्ट कॉलेजला जातो रोज, आणि तिथे जाऊन काय करतो मग? लेक्चर. लेक्चर वगैरे करतो तू? हो हो हो. मी काय पळून जाणार वाटतं का तुम्हाला? बाय सुंदर काय भारी काय लिहिले माहिती आहे काय ना? स्टुडंट रोज होमवर्क करावा लागतो, लय बोर होतंय आणि हे सरांना काही काम नाही. लय होमवर्क देतात, राग येतो त्यांच्यावर. एका दिवशी त्यांच्या डोक्यात दगड घालीन. बाई प्रोटेक्शन पाहिजे मला. हे बाई तुझं हुड बीड आहे काहीतरी असं? नाही नाही तसं ना, काय नाही. हुड लाईफ नाही झालेली आपली अजून, नाही. हा ना? पण तू जे बोलला ना, जे स्ट्रगल स्टोरी सांगितली की आईनं पैसे दिले वगैरे, स्ट्रगल स्टोरी हा आजची होती ती फक्त. रॅपर लोकांचं ते पॉडकास्ट साठीचं ज्ञान आधीच तयार करायचं. मैं माँ के लिए जी रहा हूँ. मी मेरे माँ के लिए जीरो. हा, पत्रे आहेत तुझ्या घरावर? नाही नाही सिमेंटचं घर आहे? नाही, सिमेंटचं मग नाही घर. होऊ शकत तुझं घर. शिफ्ट व्हावं लागेल तुला. घरावर पत्रा पाहिजे, शिफ्ट व्हावं लागेल. आयटम 17 पाहिजे, ओ बाई, भाऊचा मूड खतरा पाहिजे. थोडंसं मागे थांब फक्त, हेच है ना? पाहिजे. मागे त्या साईडलाच, पण थोडंसं मागे टेकून मग. हा ठीक आहे. क्रॉस आहे बघ. आयुष्यात आणि- पुढे जा तू, पण आता नको. आणखी काय करतो बीटबॉक्सच्या व्यतिरिक्त? रॅप. रॅप मी लिहिलाय स्वतःचं बी लिहिलंय स्वतः. लिहिलाय? हो एक थोडं icon लिहिलंय. आहे. दोन ऐकू, लाईन ऐकू. 2 लाईन ऐकू शकतो? फक्त 2च ऐकायचे. नाही बाई, ऐकू, तू ऐकू. दुसऱ्याला ठरवू पुढे जायचं. जास्त ऐकू, ऐकू. ऐकव भाई, जास्त. ह्याला हुड मध्ये घे एकदा, हुड धोत्रात तरी घे. घे बोल. ठीक आहे बोल का? बोल. मैं इस भीड़ में खड़ा फिर भी तुझसे बडा, लय झालं तुमचं आता इथून पळा, 10 लडके तेरे फिर मी अकेले खडा, जास्त भन करू नका, गप सुटा, इथं माझी सत्ता आणि माझीच पावर, आम्ही जास्त बी नाही फक्त मित्र 4, पण आमच्या चौघांचं लय आहे बार, तू उनको छोड मैं अकेला बाज, तू जैसे लडके मैंने डालता घास. हा, ते कोणावर लिहिलं होतं? रॅप बोल, कोणावर बोल, लिहिलं बोल. होतं? काय रॅप? हा. रॅप म्हणजे मला सवय लिहायची नाही का, मी लिहितो रॅप बीप नाही का, मी नाही खूप म्हणजे मुलीवर लिहिलं तू वगैरे? एखाद्या मुलीवर, पर्टिक्युलरली मुलीवर लिहिलं कोणत्या? नाही बाई- अजून आहे. एक्झॅक्टली, हे आंटी लवर आले. हा
तसं मला आवडतं आंटी आवडतात मला. बाय अंट्या आवडता. काय आवडता अंट्या? किती किती एज ग्रुप काय? तो अंट्याच बोलला, तो अंट्याच बोलला भाई. नाही पण त्याला आवडतात, मी कशाला त्याला रोकू. म्हणजे तसा नाही आवडत, हा म्हणजे आवडायचं म्हणजे असं. सॉरी सॉरी सॉरी. आशा काय? कशा आवडतात? हेच आहे भाई. 18 तरी कम्प्लीट करू दे रे. हा हा हा. म्हणजे आवडायचा अर्थ म्हणजे तसं नाही डायरेक्ट, म्हणजे नाही का असं म्हणजे ब्युटिफुल वाटतं मला, क्यूट वाटतं असं. अंट्या ऐक ना, अरे तू खूप पुढे पुढे येतोय, मागं जा ना जरा. बरं, तुझं तू लिहिलंय ते आम्ही पण वाचू शकतो, पण मला वाटतं तूच सांगावा मला. तुला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा राग येतो हे तू लिहिलंय, तर ते सांग एकदा. तूच सांग तो किस. अरे थांबून जा. काय म्हटलं मागे हो म्हटलं. सगळेजण मोसम मध्ये आल्या बघा. सगळ्या जणांना कळालंय की जोक कसा करायचा, हेच आमचं ध्येय होतं. सगळेजण बक्षुदी लेवलला आली पाहिजे. मला इतके दिवस प्रश्न पडायचे युट्यूब कमेंटमध्ये होते, ट्रोलर कुठून होतात, सगळे समोर बसले. अक्षय जोशी वी वॉन द बॅटल कलेक्टिव्हली. मी तर मैत्री सोड. हा तू सांग ना ते सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा राग येतो ते सांग. म्हणजे आपण असं कसं आहे, मित्रमध्ये आपण बसलो ना तर त्यांना चुल असते नाही का, काय करायचं की ह्याचे दाबायला पाहिजे. भारताचं भविष्य, अरे बाप एवढं जड भविष्य. बाहे अरे बाप, विकास तर येऊच द्यायचा नाही ती लेकरं. ऐक ना, नाही, ऐक ना, नाही. फक्त मागे हो यार तू. तो हळूहळू हे पुढे पुढे करण्याची हॅबिट कधीपासून आहे तुझी? लहानपणापासूनच आहे. तुला तर लक्षातच येत नाही, हळू थरथरत पुढे येतो तू. कपिल काय आलं? तेव्हा ते बसूनच राहा तिकडे. तू आला होता याच्या पहिले, आला होता पुण्याला पहिल्यांदा आला? सेकंड टाइम माझं. सेकंड पहिल्यांदा कशासाठी आलेलं? खरं खरं आता सगळं सर्कल कम्प्लीट झालं आंटी लवरवालं. आम्ही आलतो फिरायला इथं नाही का, असं म्हणलं एकदा फिरून येऊ नाही का, बघून येऊ फक्त काय नाही का, कसं काय असतं तो एरिया. हा हां तो एरिया. हां. हां तो एरिया. हा. तर गेलो आम्ही आणि रिक्षावाल्याने आम्हाला बरोबर तिथं उतरवलं नाही का, म्हणजे इथंच फिरा. तो पत्ता जो सांगितला तेच उतरवेल ना तो. हां हां नाही 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 तसं नाही तसं हा सांगू का? पुढे मग सारसबाग वगैरे नाही गेला? सारसबागला नाही गेला? नाही कुठंच सारसबाग माहित नाही काय तुला? नाही. गुगलला सर्च केलं, पहिलं जे डेस्टिनेशन दिसलं तिथं जाऊन आला. ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे धीरसाठी मित्रांनो. कमॉन कमॉन कमॉन. चला मित्रांनो, एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे किरण पाटीलसाठी. कमॉन. माझं नाव किरण पाटील. ठीक आहे ठीक आहे. जोरदार टाळ्या भाई किरण पाटीलसाठी. हा किरण, तर तू काय हम कधीपासून वाजवतो गिटार तू? याला बरीच वर्ष झाली. तरी असं कसं? घरीच घरीच वाजवतो? फर्स्ट टाइम स्टेजवर. अरे हे कारण आहे, हे काय घरी चांगली वाजते गिटार? नाही, घरी पण नाही. अच्छा. मग इथं पण नाही वाजत मग म्हणतो. घरी कोणी नसतं का तुझ्या? असं वाजवलं तर मान्य आहे तुला?
नाही नाही एकटाच बरं वाजवतो. नाही नाही चांगला वाजवतो तो, इतकं काही वाईट नाही आहे. हा गिटार चांगली वाजवली. तुम्ही टीव्ही शो रन करतात भाई तुम्ही. तुम्हाला हे यांना असं तुम्ही हे तर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमची चॉईस करा. याला ते तर वाटतं आहेच त्यांचा भाई. आहे. नाही पण तू काय माहित आता मला वाटतं तू फक्त ऍक्शन करत होता, बॅकग्राऊंडला वेगळं म्युझिक चालू होतं, की केलं तू ऑडिशनच्या व्हिडिओमध्ये. नाही नाही हेच होतं. अच्छा हेच होतं नाही, पण ते ते तू कॅमेरावर मी माझ्याप्रमाणे करतो. इथे जरा स्टेज फ्राईट. अच्छा हा तू तसं, लिहिलंच आहे okay. तू Mic स्टेज थोडं फिअर आहे वरती तुला बोलू. येस. आणि तू ते इकडे ओव्हरकम करणार म्हणला होता. आणि तू आता so- आमचीच मारतोय. आणि हे तुझं बेस्ट सॉंग आहे जे तू वाजवतोय. काइंड ऑफ काइंड ऑफ. बरेच आहे तसे जर प्रॅक्टिस असली तर. हा नाही नाही एखादं परफेक्ट वाजवतो असं. आता ह्या मोमेंटला तर नाही. तुझं असं सगळं भुसभुशीत का वाटतंय रे मला? लिहिलंय मी मास्टर ते जॅकॉब ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन. काय 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 हा हा काय वापस सांग. नाही नाही तसं याचं इंग्लिश चांगलं जे नाही नाटक ते करतो. तो एक ना धड भाराभर चिंध्या. हा. हा करेक्ट. मी बोलतो तोंडासाठी इथं बसलोय. बाकी काय करतो आणखी तू किरण? सॉफ्टवेअर इंजिनियर. कुठे पुण्यातच? वाव हा, चांगलं Infosys. करतो ना मग हे कशाला करतो. किती पॅकेज आहे? ते न सांगण्यासारखं आहे. किती 5-6 लाख? सांगण्यासारखं काय आहे मग? नाही बाई तू हे- थांब जा. 5-6 सगळं लाख आहे का? टेंटेटिव्हच आहे तुझं. 5-6 लाख आहे का? 5-6 लाख 5-6 लाख आहे ना. लग्न कर लेकरं कर पुढंच आयुष्यात. गिटारीची आई बहीण करायला सोडून दे. बाई ते पण म्हणतात चांगलं- गिटारिस्ट वाल्यांना पोरी लवकर पटतात. तू मला नाही वाटत तुला पटले असं. नाही बाई मला पण ह्याला ते- पण येते वाजवाय. ते चांगल्या गिटारिस्टला पडतं. गिटारिस्ट व्यतिरिक्त पण पटतात. येस. बाई थोडं तर मी पण वाजवू शकतो बाई तेवढं पुरतं. काय हॅपी बर्थडे वाजवू शकतो मला माहिती आहे. झालंय 4 वर्ष झाले दोस्तीला तेवढं तर माहिती आहे आता. तेवढं तर येतं पण डॉलरचे perfect. अंडरपॅन्ट वापरतो मला माहिती आहे. 95 नंबर अजून सांगू. याचं नोट करून घे रे. रूपा कोण म्हटलं हा राग? तर काय कधी पोरगी वगैरे पटली नाही गिटारसाठी? गिटार का बरं चालू केलं गिटार तू? व्यतिरिक्त पण. गिटार व्यतिरिक्त पटली बरं किती गर्लफ्रेंड आहे तुला? हे एवढं तू सारखं म्हणतोय. गिटार व्यतिरिक्त पण पटतात. किती गर्लफ्रेंड आहेत? बोलले की लग्नाचं वय झाले तर नाही, close करणं बरं नाहीये. नाही तुझी हे इच्छा जर public होईल तुझी तर. इच्छा नसली तर करू नको. नाही नाही इच्छा आहे ना. मित्रांची होऊ दे. त्यांनी लेकराच्या गाडी पुसताना बघ. मोर फन. यू कॅन ट्राय दिस. नाही तुमच्यासारखं मजबुरी नाही माझी. माझे तू असं पर्सनल न घेऊ मात्र. पण सगळे सोबत या शो मध्ये हे उगाच चिडवतात. हे हा असं रिस्पॉन्स करतात आपलं मी तुला भांडणं. प्रामाणिकपणे सांगतो काही पर्सनल घ्यायची इच्छा नाही नाही मी पर्सनल त्याला नाही. तू इथं लिहिलंय DIY किंग. काय मित्रा ते किरण? क्राफ्ट्स अँड ऑल जे काही मला आवडलं मी घरी करतो. काय नाही ते तर ठीक आहे. किंग मी माझा विश्वासच उडलाय की तू काहीतरी करू शकतो. पण तरी ऐकायचे काय DIY म्हणजे काय बनवलंय तू? क्रोशे करतो मी. नंतर काय करतो? क्रोशे डोसा क्रोशे. काय साऊथ इंडिया क्रोशे घेऊन आला का तू सोबत? इंग्लिश काहीतरी बोललाय तो. हे आणलेत बहुतेक आणले. क्रोशियन नाही म्हटलं. क्रोसेंट आणले. क्रोसा. क्रोसेंट ओ मला डोसे ऐकू आलं. ऐ, काय ए, बाई बावलीत तर नाही बाई. ए अच्छा आणि मग याला सोया टोचायच्या आणि मग असा गर्लफ्रेंड याला सोया टोचतं ना. याला सोया टोचतं. क्या याला काय म्हणता म्हटलं? करणीचं नाही आहे ते. हे क्रोशे. ठेवून- हे ठेवून क्रोशे. घ्यायचं इंग्लिश एक मिनिट, मध्ये हा कसं थांबला का म्हणायचं? मग बोल. हा 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 कॅन आय कीप दिस. नाही वाय मला खूप वेळ लागला बनवायला. हे बनवायला खूप विकत घ्यायचं ना. मग त्यामुळे लिहिलंय ना मी ते DIY. ऑलरेडी चिडलाय तुझ्यावर आणि त्याला फुकट मागतोय गोष्टी तू. त्यानं मागितलं त्याला पण दिलं असतं. आवडलं मला काहीतरी आर्ट. दिस इज व्हेरी गुड. वापस पाहिजे तुला? मला दिसतंय बरं का असं समजून. याला किती वेळ लागला हे बाई बनवायला? दे ना मला प्लीज. 2-3 दिवस. 2-3 दिवसात? मग हे भारी करतो की तू? मित्रांनो तुला एक सांगू का? हे बनवण्याचा वेळ गिटार शिकण्यात घाल. नाही ते नाही बाई ते त्याला खूप शिकायचं सोडलं मी नाही. आज. ते त्याला खूप शिकायचं. छान आहे. मी प्रमोट करायला तयार आहे. पण प्रॉमिस कर गिटार सोडून देशील. नाही ना पैसे भरले त्याच्यात. तू कोणाला बघितलेलं आहे या तिघांपैकी किंवा यांना पाहिलंय यांना पण पाहिलंय यांना पण पाहिलंय. थँक्यू व्हेरी मच. प्लीज पिकाचू दे.
भाई देतोय खरं त्याला. जस्ट लव. खुश होते तेवढं तरी गप्प बसते. आय जस्ट वन द बॅटल. गप बसण्यासाठी हातात नव्हतं द्यायला पाहिजे. ठीक आहे मग एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वेकिरांसाठी. ते द्यायचं होतं. आता तुला द्यावं लागेल बरं खेळ. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पॅनलसाठी. अक्षय, संकेत, गणेश सगळ्यांसाठी टाळ्या. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. आपला जे पण आता सध्या आपला शो वगैरे रेकॉर्ड करता येतं मागे खूपशी टीम तुम्ही पण बघितलं खूपसे पळापळ होत असतात. तर आपला जो शो रेकॉर्ड करतात ती पेल येल्लो प्रोडक्शनची टीम आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्ही येऊ शकता पुढे मित्रांनो. येऊ शकता तर प्लीज तुमची टीम या इथे एकदा. कॅमेरा मागची टीम कधी दिसत नाही. एकदा जोरदार टाळ्या भाई मित्रांसाठी प्लीज. जोरदार टाळ्या भाई. तर नमस्कार मंडळी. आमचा इथं शो झालेला आहे मराठी लेजंड्सचा आणि एक 5 अतरंगी पोरांनी इथं येऊन परफॉर्म केला आणि आम्हाला इथं परफॉर्म करताना खूप मजा पण आली. आणि कमेंट आणि या सगळ्या ऑडियन्स मुळात काय किकॅस ऑडियन्स होता आज. म्हणजे ज्या लोकांचं असं म्हणणं आहे की मराठीमध्ये वेगवेगळे प्रयोग होत नाहीत, वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्मॅटचे शोज येत नाहीत, त्या लोकांनी नक्की वेळ काढून मराठी लिजंड्स हा शो नक्की बघा. बुकमाय शोवर याचे तिकीट्स अवेलेबल असतात आणि एक वेगळ्या पद्धतीचा कॉमेडी शो आहे. 2 तास सगळं टेन्शन विसरून तुम्ही जाता आणि फक्त असता.